स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर भारत सरकारच्या भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 23 तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। तर आज आहे 23 फेब्रुवारी 2026 रोजी। राज्यामध्ये आपण बघितलं तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता असणार आहे जिल्ह्यानुसार माहिती बघून घेऊया। सर्वात अगोदर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकचा डोंगराळ भाग, नाशिक, अहिल्यानगर, पुणेचा डोंगराळ भाग, कोल्हापूरचा डोंगराळ भाग, साताराचा डोंगराळ भाग, सांगली या भागामध्ये संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे। त्यानंतर मात्र सोलापूरमध्ये तुम्हाला हलक्या स्वरूपाचे या ठिकाणी जे आहे विजेंचे कडकडाट, वादळी वाऱ्यासह थोड्या काही भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या भागामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल आणि या भागामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे। त्यानंतर हिंगोलीमध्ये पावसाची शक्यता आहे। आज सकाळी काही भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला होता हिंगोलीमध्ये। त्याच प्रकारे जे आहेत दुपारी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा काही भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। नांदेड, लातूर या भागामध्ये, धाराशिव या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे। आज या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा या 4 जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल। त्यानंतर चंद्रपूरमध्ये मात्र येलो अलर्ट राज्य सरकारनं दिलेला आहे। यामध्ये पावसाची शक्यता असणारे, वादळी वारे असणारे, गारपिटीची शक्यता राहणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। चंद्रपूर, गडचिरोली या 2 जिल्ह्यामध्ये मात्र गारपिटीची शक्यता असणार आहे। या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे। त्यानंतर गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ हा जो भाग आहे संपूर्ण कोरडे राहणार आहे। आता आपण डायरेक्टली या नकाशावर बघून घेऊया। 23 तारखेचा हा नकाशा आहे। 23 तारखेला राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी समजणार आहे। जसे की या ठिकाणी आपण बघितलं तर सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता राहणार आहे। आणि जास्त जे गारपिटीची शक्यता असेल ते चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यामध्ये मात्र गारपिटीची सुद्धा शक्यता राहणार आहे। आणि हा जो पाऊस आहे सर्वदूर नसणार आहे, ज्यामध्ये सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये तुम्हाला भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे। ज्या ठिकाणी आपल्याला काल संध्याकाळी सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळालेलं होतं, आज सकाळी सुद्धा ढगाळ वातावरण काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं। त्याचप्रमाणे आज संध्याकाळी, रात्री आणि मध्यरात्री सुद्धा ढगाळ वातावरण, काही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असणार आहे। काही भागामध्ये गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। खास करून चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये गारपीटीची शक्यता जास्त असणार आहे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।